ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशातून पालिका प्रशासन 2 ठिकाणी नवीन वाहनतळ उभारणार असून त्याचा सविस्तर आराखडा पालिका प्रशासनानं तयार केलाय। या आराखड्यानुसार दोन्ही वाहनतळांमध्ये 628 चारचाकी तर 418 दुचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे। ही दोन्ही वाहनतळं येत्या 1.5 वर्षात उभारण्याचा प्रशासनाचा मानस असून त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाबरोबरच मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन आणि बाजारपेठही आहे। या भागात पुरेशा वाहनतळांची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा वाहनं उभी केली जातात। या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होते। ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्यातूनच गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी करून ते नागरिकांसाठी खुलं केलंय। शिवाय गावदेवी भाजी मंडईतही पालिकेनं वाहनतळ उभारले। त्या पाठोपाठ आणखीन 2 वाहनतळं उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। त्यानुसार ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगणेश, गडकरी रंगायतन नाट्यगृहात शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत तसंच नौपाडा येथील शाहू मार्केट इमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे। यासाठी पालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे। त्याचे आराखडेही पालिकेनं तयार केलेत।